श्रीराम नमस्कार. आज 30 नोव्हेंबर 2025 श्रीमद भगवद गीता व मनुष्य जीवन भाग 52. कर्म संन्यास आणि कर्म विज्ञान ह्या योगाच्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्ण आणि पार्थ अर्जुन यांच्या मधील जो संवाद आहे हा आपण पाहत आहोत. भगवान श्रीकृष्ण इथं भगवान एवढ्यासाठी शब्द उच्चारला की जगताचे अधिपती म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हटलं. आणि पार्थ अर्जुन जो विद्येमध्ये प्रवीण होता म्हणून त्याला पार्थ म्हटलेलं आहे आणि त्याला अर्जुन. संवाद जेव्हा भगवंताच्या मुखातनं येतो तेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करताना नेहमी पार्था पार्था असं ऐकलेलं आहे. अर्थ असा की जो ज्ञानाने समृद्ध आहे. कसं असतं की एखादी व्यक्ती जीवनामध्ये जीवन जगत असताना जर काही चूक करत असेल आणि तिची योग्यता खूप उच्च दर्जाची असेल, वैचारिकता, आचरण, पण ती एखादं मूर्खाचं लक्षण, मूर्ख जसं लक्षणामध्ये मूर्ख लक्षण येतं, तर तसं तिचं आचरण होत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही महान आहात ह्याची आठवण करून द्यायला लागते. त्याला असं म्हणायला लागत नाहीये की तुम्ही चुकत आहात. म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःला कळलं पाहिजे की माझा दर्जा काय आणि मी विचार किंवा बोलतोय काय. मग तसं इथं भगवंत अर्जुनाला पार्थ म्हणतात, पार्था, की जो ज्ञानाने समृद्ध आहेस, शस्त्र अस्त्र ह्याच्यामध्ये प्रवीण आहेस आणि विचारांचा उत्तम सांगड घालणारा असा तू स्थितप्रज्ञ आहेस. असा तू पार्थ जो आज संभ्रमित अवस्थेत आहे. इथं आपण माग एक दोन भाग अगोदर बघितलं होतं की मनाचं लक्षण भगवंतानी अर्जुनाला सांगितलं होतं की जेव्हा मनुष्य मनाचा गुलाम होतो तेव्हा तो आपल्याला जे करणं प्राप्त असतं ते सोडून नको त्या गोष्टींच्या मागे जातो आणि षडरिपूंमध्ये अडकून बसतो. मग इथं भगवंत सांगतात की पार्था, मन हे एका सुप्त ज्वालामुखी सारखं आहे की जे दबलेलं असतं पण रोज त्याच्यामध्ये काही ना काहीतरी भर ही पडत असते. आणि जेव्हा त्या पृथ्वीच्या आवरणामध्ये बदल होतो किंवा त्या लाव्हामध्ये अति ऊर्जा निर्माण होते तेव्हा त्याचा स्फोट होतो. तसं मनुष्याच्या मनाचं आहे. मन हे रीत असणं गरजेचं आहे आणि मन हे रीत असणं गरजेचं आहे. पहिला रीत आणि रीत असे दोन्ही, त वर एकावर दाब आहे, एकावर दाब नाहीये. जो आहे मन हे रीत असणं गरजेचं आहे. म्हणजे मन हे स्वतःच्या विचारांनी चालणार आहे आणि ते आपल्याला नाचवत असतं. आपण म्हणतो की माझ्या मनात विचार आला, पण कृती ते करायला लावतं कोणाला, तर देहाला करायला लावतं. एखाद्या झाडाला आंबा असेल तर माझ्या मनात आलं तर तोडायचा, तर ते तोडायचं काम हात करतात. जेव्हा शिक्षा मिळते तेव्हा ती हाताला मिळते. म्हणजे फटके बसतात ते त्या हातावर बसतात. कारण ह्याची कारवाई कोण करत असतं, तर मन करत असतं. पण जोपर्यंत देह हा कारण असतो तोपर्यंत मनाचा अधिकार किंवा मनाचं अस्तित्व हे त्या देहातनच जाणीव होते किंवा प्रगट होतं. आज तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालेले जे विचार आहेत
हे तुझ्या मनाचा एक भाग आहे, जो तुला एक क्षत्रिय असून शोभत नाही. कारण ज्याचा मनावर ताबा नाही, तो उत्तम कार्य करू शकत नाही. मी तुला आधीच सांगितलं, की आपण जसं मागचं कर्णाचं उदाहरण बघितलं, की जेव्हा भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, की त्यांची दोघांची जेव्हा तुलना केली, जरी प्रिय अर्जुन असला, तरी दानशूर किंवा एखाद्या आपण विद्येमध्ये किंवा शब्द देणारा शब्द, आपण एखाद्याला शब्द देतो, त्याच्यामध्ये कर्ण हा सरस होता. पण जसं एखाद्या वादळामध्ये एखादं पान सापडतं, म्हणजे नदीच्या प्रवाहात आपण मागच्या भागात बघितलं, की ते छोटंसं पान त्या अख्ख्या प्रवाहाला विरोध करू शकत नाही. मग ते कुठेतरी जाऊन अडकतं. तशी स्थिती त्या कर्णाची झालेली होती, की कळतंय आपण ह्याच्यामध्ये वाहून जाणार आहे, ह्याच्यात बुडून जाणार आहे, आपलं अस्तित्व संपणार आहे. हे जरी कर्णाला माहिती होतं, तरी कर्णाने त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा प्रयत्न केला नाही. कारण का? तर त्याची मानसिक ताकद तिथे कमी पडली. सर्वश्रेष्ठ, सर्व गुण, सर्वोत्तम हे सर्व असताना जेव्हा मनुष्याची मानसिक ताकद कमी पडते, तेव्हा मनुष्य जीवनामध्ये सर्वोत्तम अवस्था, सर्वोत्तम स्थिती प्राप्त करू शकत नाही. पार्था ही मनुष्याची जीवनाची शोकांतिका आहे. आणि आज ती शोकांतिका ही तुझ्यामध्ये मला दिसते. तुला म्हणजे इथं भगवंतानी अर्जुनाला कर्णाचं जे उदाहरण किंवा त्याच्या बरोबर जी बरोबरी केली, की तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ होता. कारण आपण असतो ना, की एखाद्याची तुलना केली, मुलाची तुलना आपण दोन आपला मुलगा त्याच्याबरोबर अजून कोणी मित्र असेल किंवा शेजारच्यांचा मुलगा असेल, तर आपण म्हणतो, की तो बघ कसा हुशार आहे. मग ते आपल्या मुलाला लागतं, मनाला लागतं. आणि मग एक तर तो कोसळतो तरी नाही, तो उभा तरी राहतो. मधल्या अवस्थेत राहत नाही. म्हणजे त्याला असं वाटतं, की मी एवढा म्हणजे माझे आई बाबा असून त्याची स्तुती करतायत. म्हणून तो कायमचं खच्चीकरण त्याचं होतं मनाचं, किंवा तो म्हणतो ठीक आहे का, मी माझ्या आई वडिलांना दाखवून देतो. आणि मग तो उत्तम त्याचं जे काही अभ्यास वगैरे आहे ते करत असतो. मग ही अवस्था इथं अर्जुनाची झालेली आहे. आणि मग त्याला श्रीकृष्ण मुद्दामून सांगतायत, की कर्ण तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ. कारण अर्जुनाला हा विचार करणं प्राप्त होतं, की ज्या अवस्थेमध्ये कर्णचं जीवन जगला, त्यातली कुठलीच अवस्था अर्जुनाला भोगावी लागलेली नव्हती. त्याचं जीवन सहज होतं. सहज सर्व प्राप्त होतं. विलासी आयुष्य होतं. आपण जसं महाभारताचा अभ्यास करताना बघितलं, की त्यांना वनवासात जायला लागलं, या सगळ्या गोष्टी आल्या. पण ह्या प्रारब्धाचा भाग होता. आणि मनुष्य हा प्रारब्धात अडकतो, हे पार्था तू विसरतोय, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. अर्जुन इथं म्हणतो, केशवा तू म्हणजे मलाच सगळ्या गोष्टीमध्ये दोषी समजतोस. माझा मोठा भाऊ युधिष्ठिर हा त्या सोंगट्या खेळताना हरला. त्यांनी राज्य घालवलं. त्यांनी आम्हा भावांना पणाला लावलं. त्यांनी आपल्या पत्नीचा अपमान समोर होताना पाहिला, तो सहन केला. मग ह्याच्यामध्ये मी का दोषी? मोठ्या भावाची भूमिका, एखाद्या आपण लहान भावाची भूमिका जेव्हा आपण अपेक्षा करत असतो, की आपले संस्कार असतात, की मोठ्या भावाला काही बोलू नये. मोठ्या भावानी आजही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे, की घरातले मोठे निर्णय घेतात आणि धाकटे त्याला अनुमोदन देतात. पण इथं भगवंत अर्जुनाला सांगतात, की अर्जुना
ह्या भगवंत अर्जुनाला सांगताना समोर परत कर्णाला उभं करतात की ह्याला तू बघ. हा त्याच सभेत होता आणि यांनी चुकीच्या मार्गाने अनुमोदन दिलं, पण त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असा तू असं जग म्हणतं, असा सर्वश्रेष्ठ शिष्य जसे गुरु त्या सभेमध्ये हजर होते, ज्यांचा सर्वश्रेष्ठ घराण्याचा वारसा, त्याचे ज्येष्ठ असे भीष्माचार्य तिथं हजर होते, कृपाचार्य हजर होते. असं असताना तुझ्या मनातला, तुझ्या देहातलं वीरता कुठे गेली होती? कारण तू मोहात अडकला होतास. तू आज युधिष्ठिराकडं स्वतःच्या मोठ्या भावाकडं बोट करून तू मोकळा झालास. कारण तुझ्या मनामध्ये अपेक्षा होती की कुठंतरी माझा भाऊ जिंकेल आणि आम्हालाही राज्य मिळेल, किंवा आम्ही जे त्यांनी त्याच्यात गमावलंय ते आम्हाला प्राप्त होईल. ही आशा तुझ्याही मनात होती, तुझ्याच नाही तर ही आशा भीमाच्या, नकुल सहदेवाच्याही मनात होती. म्हणून तुम्ही त्याला विरोध केला नाहीत. तिथं तुम्ही विरोध करणं प्राप्त होतं. फक्त माझ्या मोठ्या भावाच्या पुढं आम्ही बोलू शकत नाही, आम्ही त्याची आज्ञा पाळतो, एवढ्याच विचारांनी तुम्ही तिथं शांत बसलात आणि सर्व गोष्टी तुम्ही सहजतेने स्वीकारल्यात. याचा अर्थ पार्था तू दुःखी होतास असं अजिबातच नाही. कारण ते अधर्मी कृत्य करताना तू सुद्धा एक प्रकारे अधर्माला खत पाणी घातलंस असंच त्याचा अर्थ होतो. माझी पत्नी डावावर लागली, माझ्या पत्नीची अवहेलना झाली, हे जेव्हा तुला कळलं, भीमाला कळलं, पण तुम्ही काही करू शकला नाहीत. जेव्हा दुःशासन म्हणला, दुर्योधन म्हणला की तुम्ही आमचे दास आहात, तेव्हा भीम काही करू शकला नाही. याचा अर्थ असा की जो अधर्म चालला होता ह्यांना तुमचं मूक अनुमोदन होतं. तुम्ही पत्नी म्हणून फक्त पांचालीकडे बघितलं, एक स्त्री म्हणून बघितलं नाहीत. त्या हस्तिनापूरचा एक नागरिक म्हणून तिथं पाहिलं नाहीत, तर फक्त माझ्या भावानी आम्हाला द्यूतामध्ये डावाला लावलं, आम्ही हारलोय एवढंच पाहिलं. याचा अर्थ पार्था तुमच्या प्रारब्धामध्ये तुम्ही चूक केलेली आहेत. तुला तेव्हा धर्म कळला नाही. भावाच्या विरोधात उभं राहणं तेव्हा गरजेचं होतं. कारण निसर्गाचा नियम आहे की जी गोष्ट चूक आहे त्याला जर अनुमोदन केलं तर ते चूकच समजलं जातं, ते योग्य समजलं नाही. आणि ज्या गोष्टीसाठी युधिष्ठिरांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, याचा अर्थ असा की ज्याला धर्मराजा आपण म्हणतो, ज्याच्या शब्दावरती सर्व जगत शब्दावरती विश्वास ठेवतं, असा तो एका जुगारात हरतो. समाजापुढे तुम्ही काय ह्याचं उदाहरण ठेवणार? तुझ्या पत्नीने, द्रौपदीने माझा धावा केला, मी तेव्हा, कारण कृष्ण सगळ्यांना माहितीये की हे करत असताना कृष्ण तिथं नव्हता. पण आपल्या मनामध्ये कधी असा प्रश्न कधी येत नाही की एवढ्या सगळ्या ठिकाणी कृष्ण होता, ह्या ठिकाणी कृष्ण कसा काय नव्हता? कारण हा अधर्माचा खेळ चालू होता. जिंकणं धर्माने जरी असलं असं धरून चाला. शकुनीकडे जे फासे होते ते माहितीये ना, म्हणजे आपण कसे होते की ते फासे त्याच्या वडिलांच्या हाडांपासून केलेले ते फासे होते, की जे ते सांगतो शकुनी जे मागायचा तेच फासे दान ते पडायचं. हा कपटीपणा होता. आपल्या कुटुंबाचा घ्यायचा बदला हा त्याचा स्वार्थीपणा होता. हा शकुनीचा वेगळा भाग होता. मला राज्य मिळावं हे दुर्योधनाचा वेगळा भाग होता. आणि असं द्यूत खेळताना तुम्हाला बोलवलं, तो खेळ राहिला नाही, तिथं तुम्ही तुमचं जीवन डावाला लावलं, म्हणजे अधर्म लावलात.
युधिष्ठिराने जेव्हा पत्नी डावाला लावली तेव्हा तो विचार केला नाही की ही पत्नी नाही तर ह्या जगतामधली ही जगताची सून आहे, ही या घराण्याची सून आहे, ही एक स्त्री आहे. आणि स्वतःच प्रारब्धामध्ये त्यांनी भोग उत्पन्न करून ठेवला की जी अवस्था जी परिस्थिती आज आहे की तो भोग ते कर्म आज प्रारब्ध म्हणून हे समोर उभा आहे. त्यामुळे पार्था तू जो विचार करतोयस त्या भावाच्या मध्ये तू पण होतास, तुझंही अनुमोदन होतं, भीमाचंही अनुमोदन होतं. भीम द्वेषाने उठला पण त्याला सांगितलं गेलं तू दास आहेस, तू काही करू शकत नाहीस कारण तू आता माझं दासत्व स्वीकारलंय. तेव्हा त्यांनी तो विचार केला नाही की एक स्त्री धर्म पाळणं सुद्धा माझं, मी ह्या राज्याचा एक नागरिक आहे. पण जेव्हा कुठंच आशा नाही, कोणीच माझ्या मदतीला येत नाही, तुमचीच पत्नी तुम्हाला अंबरडा फोडून हाक मारत होती, तेव्हा तुमच्यापैकी कोणीही उठलं नाही. तू उठू शकत होतास, भीम उठू शकत होते, नकुल सहदेव उठू शकत होते. कारण आपला भाऊ जर चुकीचा वागतोय तर त्याला थांबवणं हे तुमचं काम होतं, पण तुम्हीही त्या लोभामध्ये अडकलात आणि त्या लोभाच्या कर्माचं फळ आज इथं हे समोर उभं आहे. मग मनावर तिथं ताबा नसेल तो पार्था असंच हे जीवन आहे. ज्ञान तेच सांगतंय की मनुष्याचा मनावरती जर ताबा नसेल तर मन हे त्या मनुष्याला आपली कठपुतली बनवतं, ती बाहुली बनवतं आणि त्या अनुषंगाने मनुष्य वागायला लागतो आणि त्याचा कर्मभोग वाढवतो. जो कर्मभोग प्रारब्ध म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. कर्ण सर्वश्रेष्ठ होता, तुमचाच भाऊ. जेव्हा हे युद्ध चालू होतं तेव्हा कृष्णाने सांगितलेलं नव्हतं अर्जुनाला की हा तुमचा भाऊ आहे म्हणून, कारण पांडवांना नंतर कळलं. ते फक्त कुंतीला आणि कृष्णालाच माहित होतं आणि याला कर्णाला माहिती होतं. पण आपण जर स्तुती किंवा तुलना करायची म्हटलं तर कर्णानेही पांडवांना सांगू शकले असते की मी तुमचा मोठा भाऊ आहे, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांनी आपला धर्म काय समजला, मित्र धर्म, की ज्यांनी मला मदत केली त्याच्यासाठी मी उभा राहणार. पण तो धर्म त्यांनी जो स्वीकारला तो चुकीचा स्वीकारला. म्हणून आपण एखाद्या गोष्टीला अनुमोदन देतो, हे अनुमोदन देताना ती जर गोष्ट धर्माला अनुसरून नसेल आणि तरी ती गोष्ट उत्तम होत असेल तरी ती अधर्मी मानली जाते. मग ह्या अधर्माच्या मध्ये तुम्ही तर आहातच, पण त्याच्याबरोबर हे समोरचे सर्व योद्धे आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये येतातच, कारण हे सुद्धा त्या सभेमध्ये हजर होते. ज्या भीष्माचार्यांबद्दल तुला वाटतंय, ज्या भीष्माचार्यांबद्दल तुला करुणा वाटते, त्यांनी सुद्धा अंबिका अंबालिका यांना पळवून आणलं होतं. आणि एखाद्या स्त्रीच्या मनाच्या विरुद्ध तिच्या मनाविरुद्ध वागणं हा सुद्धा एक अधर्म आहे. पण तेव्हा आपल्या कुळ वाढावं आणि कुलाचा विस्तार व्हावा याच्यासाठी त्यांनी या 3 जणींना पळवून आणलं होतं, 3ही राजकन्यांना. पण प्राप्त काय झालं? भोग प्राप्त झाले. आणि हे भोग प्राप्ताचं फळ आज तुझ्या या ताक्षींना पण मिळाल्याशिवाय राहणार नाही. कसं असतं की महाभारतामध्ये आपण महाभारत बघितलंय की भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती की मी स्त्री जर समोर आली तर मी तो बाण काही धनुष्य बाण खाली ठेवेन, युद्ध करणार नाही. आणि मग ती शिखंडीला शेवटी समोर आणलं जातं युद्धामध्ये. म्हणजे स्त्रीच्या
समोर ते शस्त्र ठेवतात. आपण म्हणतो की काय हे कृष्णाने हे चुकीचं केलं. म्हणजे भीष्माचार्यांसारख्या योद्धाला जिंकता येत नव्हतं म्हणून एका स्त्रीला उभं केलं समोर आणि असं दगाबाजाने युद्ध जिंकलं. तर तसं नाहीये. जसं कर्म असतं तसंच फळ असतं. जेव्हा भीष्माचार्यांनी शिखंडीला पाहून शस्त्र ठेवलं तेव्हा हा पण तेव्हाचा इतिहास समोर आणणं गरजेचं आहे की अंबा, अंबिका, अंबालिका यांना भीष्माचार्यांनी राज्य म्हणजे त्या सभेतनं उचलून आणलेलं होतं दरबारातनं. हे योग्य समजायचं का? एखाद स्त्रीच्या मनाच्या विरुद्ध घडलेली घटना ही योग्य आहे का? हे पार्था तू तो विचार केलाच नाही. पण धर्म म्हणून हा विचार मला करायला लागतो. आज तुझ्या आईनी ही अर्जुनाला श्रीकृष्ण बोलत नव्हता. पण मन आणि त्याच्यापासनं जे प्रारब्ध किंवा जो भोग उत्पन्न होतो हा फक्त पुरुष नाही स्त्रीच्या वच्यात सुद्धा उत्पन्न होतो. स्त्रीच्या व्यक्तिमत्वात पण उत्पन्न होतं जे कुंतीच्या व्यक्तिमत्वात उत्पन्न झालं होतं. आपण असं म्हणतो की कुंतीने काय मागितलं भगवंताकडं की मला तू दुःख दे, मला सुख नकोच. आपल्याला किती वाटतं की वा काय ना कुंती केवढी मोठी, भगवंताचं कारण स्मरण कावन व्हावं म्हणून दुःख दे. आपण तिची पूजा करतो, तिला किती वंदनीय म्हणतो, केवढी मोठी कुंती. पण अशा कुंतीला समर्थन देताना एका तेजस्वी बाळाला तिने पाण्यात सोडून दिलं होतं मरणासाठी, हे आपण विसरतो. पण हे भगवंत विसरले नाहीत. कारण भगवंताकडं न्याय सगळ्यांना सारखा, धर्म आणि अधर्म याची सांगड घालणं आणि धर्माची स्थापना करणं एवढं भगवंताचं काम असतं, काम होतं. मग फक्त दुःख दे का, दुःख का मागितलं? आपण असा विचार करतो कोणतीने दुःखच का मागितलं? आणि दुःख म्हणजे काय? सुख म्हटलं जर तुम्हाला जर व्याख्या जर आत्ताच्या माणसांना करायला सांगितलं की सुखाची व्याख्या काय? बंगला, गाडी, घोडे, उत्तम खाणं, राहणं, पिणं ह्याला सुख म्हणताच येत नाही. कारण एक क्षणिक आहे. मग दुःख म्हणजे काय? आपले जवळची व्यक्ती जाणं, आपल्या गोष्टी हरवणं, आपल्याला कोणीतरी फसवणं, हे दुःख. याला जर दुःख म्हटलं तर त्याला दुःखही म्हणता येत नाही. कारण याला दुःख म्हणताच येत नाही. घरातली एखादी व्यक्ती गेली, आई गेली, वडील गेले, अति दुःख झालं. पण हा निसर्गाचा नियमच आहे. समर्थांनी तर म्हटलेलंच आहे, मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोची पुढे जात आहे. मग दुःख कसलं? मग भगवंतांनी इथं सांगितलं दुःख म्हणजे आत्मिक तळमळ, जी तुमच्या मनाला शांत बसून देत नाही. कुंतीने दुःख मागितलं, ती आत्मिक तळमळ होती तिच्या देहामध्ये. माझं चुकलंय, माझं चुकलंय, माझं चुकलंय. मी सगळं केलं पण ही माझी चूक आहे. आणि एक आई म्हणून तिला ते शांत बसून देत नव्हतं. तसंच हे माझे 5 मुलं जिवंत आहेत, ज्यांच्यावरती माझं अतिप्रेम आहे, त्यांच्या जीवाला धोका माझ्याच मुलाकडनं आहे, हे सुद्धा तिला सहन होत नव्हतं. मग याच्यापेक्षा वेगळं दुःख तिला काय अजून? ती कृष्णाकडे मागते की मला जीवनात दुःखच दे. हेच सगळ्यात मोठं दुःख होतं. पण दुःख म्हणजे ते नाही की जे आपण समजतो. दुःख म्हणजे आत्मक्लेश. आपण एखाद्याला फसवलं, एखाद्याचे काही पैसे घेतले, तर मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत ते विसरू शकत नाही. कारण ते आपण चोरलेलं असतं, त्याच्या नकळत ते घेतलेलं असतं. मग तसं कुंतीच्या हातनं हे घडलेलं आहे. दुर्वासांची सेवा करताना सुखाचा तो क्षण प्राप्त झाला की ज्याच्यामध्ये मला एक वर मिळालेला आहे की मी त्यांनी काहीही करू शकतो. असा वर एखाद्या सर्वसामान्य मनुष्याला जर मिळाला तो म्हणेल वा, एखाद्या मला महर्षींनी हा वर दिलेला आहे,
म्हणजे मी ह्या जगतातला सर्वात पुण्यवान आहे आणि सर्वात आनंदीमय सुखमय मनुष्य आहे. आणि तसं तिला झालं. पण जेव्हा एखादी गोष्ट भगवंत आपल्या पदरात टाकतो, तेव्हा ती अतिउत्तम जरी दिसली तरी त्यातनंच विष उत्पन्न होतं. हे निसर्गाचा नियम आहे. जो गोड पदार्थ आपण खातो, तो खाल्ल्यानंतर देहामध्ये साखर निर्माण होते आणि गंमत बघा, त्या गोड पदार्थाची शेवटचा जी चव असते ना, ती कडवट लागते. मग हा भगवंताचा सृष्टीचा नियम आहे. मग इथं कुंतीने जे दुःख मागितलं, तो मनाची ती वेदना मागितली की ती कायम राहू दे. ती भगवंत देऊच शकत नव्हते, कारण तिने ती अगोदरच निर्माण केलेली होती. पण आपण म्हणताना म्हणतो कुंतीने दुःख मागितलं म्हणजे मला तुझी आठवण होईल. ती होणारच होती. हे मागितलं नसतं तरी तिने सांगितलं का कृष्णाने तिला? त्याची बुवा लागत होती की नाही ठीक आहे, जाऊ दे आता, तुझे झालं तुझ्या हातनं, ते विसरून जा. नाही, ती ताकद पण दिली नाही कृष्णाने तिला. पण कृष्णाने धर्मासाठी त्याचा वापर केला, अस्त्र म्हणून, शस्त्र म्हणून. आणि तिला सांगितलं हा तुझा मुलगा आहे, बघ काही जमतंय का. का? कारण धर्मस्थापनेमध्ये हा अडथळा उत्पन्न होऊ शकत होता कर्णाचा. भगवंताचा न्याय कसा असतो बघा. कुंतीने जन्माला घातलं, वर मिळाला, आनंद झाला, खरंच आहे की नाही ते पाहण्यासाठी सूर्यदेवतेला आवाहन केलं. त्यातनं कर्ण जन्माला आला. आता काय म्हणतील माझं, मी तर अजून लग्न झालेलं नाही, लोक काय म्हणतील, हिला मूल कसं झालं, म्हणून त्याला सोडून दिलं. मग हे पाप केलेलं होतं. भगवंतांनी सांगितलं, भगवंतांनी दोन गोष्टी केल्या. म्हणून कृष्णाचं जे चरित्र आहे किंवा कृष्णाचं जे आपण जीवन बघतो ना, हे त्याच्यासाठी बघायचं जातं की तुला चुकलीस ना, ती चूक सुधारायची तुला संधी पण देतो. पण एका दगडात दोन पक्षी. हा तुझा मुलगा पण आहे आणि तो मुलगा असा आहे की तो दानशूर आहे, तर त्याच्याकडनं वर मागून घे. ह्याला म्हणतात कृष्णाचं डोकं, कृष्ण कारस्थान. पण आपण ह्या गोष्टीमध्ये विचार करत नाही. कुंतीलाही कळलं नाही. कृष्णाने सांगितलं, गेली. त्याला सांगितलं त्यांनी, म्हणजे पूर्ण आपण ते परत सारखं ते सांगत नाही की सांगितलं की 5 तुझी मुलं जिवंत राहतील. आला परत. आणि मग तो कृष्ण अस्वस्थ झाला की नाही, आपली खेळी फसली. पण ती खेळी फसल्यानंतर ज्या आईनी ज्या मुलाला त्यागलं होतं, तिचं दुःख त्याच्या मनामध्ये उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. उत्पन्न झालं ते की नाही, हा माझा मुलगा आहे, आता काय करायचं. म्हणजे दुःखाच्या मध्ये भर पडली आणि ही पडलेली भर कमी कशी करणार. म्हणून कसं गंमत बघा, बुद्धी ही भगवंतच देत असतो. आपल्याला वाटत असतं की मी बोलतोय, नाही, बोलविता धनी पण तोच आहे. त्यांनी कर्णाच्या बुद्धीच्या मार्फत सांगितलं तुझी 5 मुलं जिवंत राहतील. आणि हिला वाटलं की चला आनंद झाला, म्हणजे माझे युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव जिवंत राहणार. या आनंदात ती परत आली. पण हा निरोप जेव्हा तिने कृष्णाला सांगितला भेट झाल्यानंतर, की त्यांनी असं सांगितलं की काळजी करू नकोस, तुझी 5 मुलं जिवंत राहतील. तेव्हा भगवंताला कळलं ह्याच्या पाठीमागचं रहस्य की अरे काय आहे. म्हणजे नाही, जो मी विचार केला होता त्याच्यापेक्षा वेगळं घडलं. पण तोच विचार या कर्णाच्या मनामध्ये त्याच भगवंतांनी निर्माण केला होता की तुझी 5 मुलं जिवंत राहतील, म्हणजे ही सुखी होईल. पण तिला कळणार नाही, पण तिला त्या गोष्टीचं दुःख वाटलं नाही, त्याचा भोग उत्पन्न झाला.
जर तिथं कर्ण म्हणला असता की नाही तुझी 6 मुलं जिवंत राहतील, तर तिला जास्त आनंद व्हायला पाहिजे होता. पण तिला आनंद कधी झाला? तुझी 5 मुलं जिवंत राहतील हे कळल्यानंतर तिला आनंद झाला. कारण तिचं सुद्धा तिचं आईचं हृदय द्रवलं नाही. लक्षात घ्या. मग भगवंत अर्जुनाला सांगायचा प्रयत्न काय करतात? जो मनुष्य सहवासामध्ये अडकतो, जो मनुष्य सहवासाला महत्व देतो, तो जीवनामध्ये कायम असुरक्षित राहतो. आपण सहवास, आपण म्हणतो ना, माझ्या घरातली माणसं आहेत, हे माझं कुटुंब आहे, ही माझे नवरा, ही माझी बायको, मुलगा, मुलगी, हे माझं 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 करत राहतो. आपण सहवासाला महत्व देतो. पण एखादा सहवास असा असतो की तो बाहेर असतो आणि मग आपल्याला काही वाटत नाही त्या व्यक्तीला काही झालं तरी. तसं इथं कोणतीच झालं, तिला माहिती होतं आपलाच मुलगा आहे, पण ती आनंद कशा तिला झाला की माझी 5 मुलं जिवंत राहतील. तेव्हा तिच्या आईच्या मनामध्ये विचार आला नाही की हा पण माझाच आहे. म्हणजे भगवंत अर्जुनाला मनाची अवस्था समजून सांगताना सांगतायत की विचार कर, चुकतंय कुठं? कुंतीचं दुःख कशी तिच्या पदरामध्ये, तिच्या पदरात दुःख आहेच आहे, पण अजूनही विचारधारा तिची बदलली नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे आपल्या मुलांप्रती अर्जुनावर तिचं प्रेम होतं. ज्या गावामध्ये ते ब्राह्मण म्हणून थांबले होते, त्या गावामध्ये जो राक्षस यायचा बकासूर नावाचा, की त्याला मारण्यासाठी तिने सांगितलं गावकऱ्यांनी की तुमचा मुलगा धनुर्विद्येमध्ये अतिशय प्रवीण आहे, त्याला तुम्ही पाठवता का? तेव्हा तिने सांगितलं नाही, माझ्या दुसऱ्या मुलाला पाठवते, आणि तिने भीमाला पाठवलं. अर्जुनाला का नाही पाठवलं? कदाचित तुम्ही म्हणाल की अरे नाही, असं कसं, ती काय, तो राक्षस मल्ल होता, आम्ही आता पुस्तकात वाचतो तो मल्ल होता म्हणून तो राक्षस म्हणून भीमाला पाठवलं. तसं नाहीये. प्रेम, अर्जुनावर असलेलं प्रेम, की आपल्या मुलाला त्या राक्षसाकरवी काही होऊ नये. कारण राक्षस म्हणजे काय याची ओळखच अगोदर झालेली नव्हती. फक्त राक्षसी वृत्ती काय आहे ही ओळख झाली होती. पार्था ही जीवनाची मनुष्याच्या दुर्दशा आहे. वृत्ती ही राक्षसी असते. मनामध्ये चित्र उत्पन्न होतं ते राक्षसी उत्पन्न होतो, आणि तेव्हा मनुष्य आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा जवळच्या गोष्टीला सांभाळून ठेवायला जातो आणि त्याच्या जागी दुसरी गोष्ट पाठवतो. तिथं भीमाला पाठवलं. भीमाने आईचं सांगितल्यावरती लगेच जाऊन पुढे आपल्याला माहिती आहे त्याने बकासूर वध झाला, तो भाग वेगळा. पण अर्जुन एखादी आपली कामं नेमलेली असतात की नाही, तू अमुक काम कर, तू घरातनं भाजी घेऊन ये, तू घरातलं हे बिल भर, तू घरामध्ये अमुक कर, ही अशी जी कामं आपण आता मुलांना किंवा घरातली ठरवून घेतो, तसं तेव्हा ती कामं ठरली होती. रक्षण करायचं काम अर्जुनाचं होतं. रक्षण करायचं सर्व अर्जुनाच्या बाणाचं काम होतं, ते तिने थांबवून भीमाला पुढे पाठवलं. का? तर प्रेम, खात्री नव्हती की अर्जुन त्याला मारेल की नाही. मग आईच जिथं साशंका असते तिथं काय होणार? मग आपण फक्त विचार करतो की नाही भीमाचा आणि त्याचा उल्लेख झाला आणि त्यांनी मारलं, तर तसं नाहीये. मग मनाच्या अवस्थेमध्ये, आपल्या विचारांच्या अवस्थेमध्ये राक्षसी किंवा दानवी वृत्ती जेव्हा जागृत होते तेव्हा बल हे काम करतं. सांगायचं तात्पर्य काय आहे की मनामध्ये, आपल्या मनुष्याच्या मनामध्ये जेव्हा राक्षसी वृत्ती जागृत होते, म्हणजे आपण चुकीचे विचार करतो, राक्षसी प्रवृत्ती, वाईट विचार येतात, क्रूर विचार येतात, तेव्हा अर्जुन काम नाही करत, तेव्हा बल काम करतं. आणि हे बल म्हणजे आपल्या देहामधले असलेले धातू, बलवर्धक. मग इथं भगवंत सांगतात की अर्जुना, ज्याचा धातू उत्तम तो सर्वोत्तम.
अर्जुन हा हृदयाशी निगडीत आहे, कारण त्याला भावना आहेत. आणि बल हे आज्ञेशी निगडीत आहे. त्याला बलाला माहित नसतं. आपण एखाद्या ठिकाणी जातो, दोघं जण भांडत असतात, ते भांडण सोडताना जाताना आपणही करतो. एखादा जर चांगला हट्टाकट्टा असेल आणि दुसरा दुबळा असेल तर आपण त्या दुबळ्या माणसाची बाजू घेतो आणि त्या हट्ट्या कट्ट्याला मारतो, म्हणजे तिचा बलाचा वापर करतो, तिचा हृदयाचा वापर करत नाही. पण मग नंतर कळतं की नाही, हा जो बारीक होता याचीच चूक होती, आणि मग आपण म्हणतो नाही उगाच त्याला मारलं की हाच नालायक होता, म्हणजे स्वतः एवढा बारीक असून सुद्धा त्याच्या नादी कशाला लागला आणि स्वतःची चूक होती, म्हणजे त्यांनी याला मारलं ते काही चूक नाही मारलं. अर्थ असा की प्रत्येक वेळी बलाचीच चूक, बलानीच जीवनामध्ये काम होत नाही. बल हे फक्त त्याला अधिकार नाही, बल हे वापरलं जातं. सैन्य बल, बल या शब्दाचा अर्थच तो आहे, भीम. मग कुठं असतं बल हे? तर मांडीत. मांडी दाखवतो ना आपण, पैलवान मांडी दाखवतो. मग गदा म्हणजे काय आहे? त्याचं प्रतीक आहे. मारुतीची हातात गदा आहे, पण त्याचं प्रतीक काय आहे? तर मांडी आहे. सुदृढतेचे प्रतीक, धातूचं प्रतीक. भगवंत इथं याच्या मार्फत सांगतात, ज्याचा धातू सर्वोत्तम तो देह सर्वोत्तम. तुम्ही असा विचार करा की एखाद्या मारुतीच्या तुम्ही मूर्तीच्या समोर गेलाय, मस्त छान हातामध्ये गदा आहे, पण एवढीशीच मांडी आहे, तर कसा मारुती वाटेल? तुम्ही बघूच शकणार नाही. तुमच्या लगेच लक्षात जाईल, अरे एवढी गदा आणि याची मांडी एवढीशी कशी काय? किंवा मांडी मोठी असेल पण हातात गदा छोटी असेल, तरी तुम्ही म्हणाल अरे एवढा धष्टपुष्ट मारुती आणि हातात गदा केवढीशी. अर्थ असा की देह आणि बल हे समांतर हवं. मग पार्था, मनुष्याच्या जीवनामध्ये बल अवस्था ही उत्तम असणं गरजेचं आहे. आज तुझ्या अंगात असलेलं बल हे पूर्ण, हे सर्व धातू हे गळून पडलेले आहेत, हे क्षीण झालेले आहेत. हे जेव्हा मनुष्याचे धातू क्षीण होतात तेव्हा मनुष्य कोलमडून पडतो किंवा हतबल होतो. मानसिकरित्या तू कमजोर आहेसच का? तू हृदयाशी निगडीत आहेस. तू हृदयाने विचार केलायस, तू मानसिकतेने विचार केलायस. तुझं मन सांगतंय की नको हे करायला, पण ते चुकीचं सांगतंय, कारण ते धार्मिक धर्माच्या अनुसरून विचार करू शकत नाहीये. ते मी अर्जुन म्हणून विचार करताय. पण मनुष्य देहातला किंवा मनुष्यातला मी जेव्हा संपतो तेव्हा काहीच राहत नाही. आत्मा जेव्हा देह धारण करतो तेव्हा तो कुठलाही धर्म पाहत नाही, अधर्म पाहत नाही. देह हेच त्याचं स्थान असतं. आणि त्या देहाला चालवणारे जे उत्तम संस्कार असतात हे त्या गुरूंकडनंच घडणारे असतात आणि गुरुच ते घडवत असतो. पण ते गुरु जर आज चुकत असतील तर त्यांनाही शासन मिळणं हे धर्म समजलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सगळ्यात मोठे मुद्दे हेच आहेत की द्रोणाचार्य जरी समोर होते तरी ते माग भागात सांगितलं की स्वतःच्या फक्त राहिलेली युद्धाची, द्रुपदाच्या विरुद्धची युद्धाची, त्यांना काही कारणच नव्हतं. पण मनामध्ये एखाद्याच्या बद्दल आपण म्हणतो ना की त्याला माफ भावना करून टाकू, सोडून देऊ. मनुष्यानी एखाद्याला माफ करणं हे खूप मोठं आहे. पण आज तुझेच गुरु तुझ्या समोर उभे आहेत तर कारण ते स्वतःच अहमभाव सोडायला तयार नाहीयेत.
मग तुझं युद्ध हे त्या द्रोणाचार्यांशी नाहीये, त्यांच्यामधल्या अहमभावाशी युद्ध आहे. ते कौरवांच्या बाजूने उभे का आहेत? कारण त्यांचं घर, आपण म्हणतो की जेव्हा द्रोणाचार्य, जसं आपण मनुष्य नोकरीच्या शोधात जातो तसं द्रोणाचार्य तेव्हा शोधत आले, तेव्हा त्यांना हेरलं गेलं. गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेल की ती विट्टी जेव्हा पाण्यात पडते तेव्हा ते पानाच्या दोर तयार करतात आणि ती विट्टी बाहेर काढतात. ते कौशल्य जेव्हा भीष्माचार्य बघतात, त्यांच्या कानावर येतं, तेव्हा ते ठरवतात की हेच यांचे गुरु उत्तम शिकवू शकतात. पण ही एक प्रकारची द्रोणाचार्यांनी त्या कौरवांच्या हस्तिनापुरामध्ये घुसण्याची केलेली युक्ती असते. गुरुनी खोटं वागावं का पार्था? पण त्यांचा तिचा नाईलाज होता. मला जशाशी लढायचं आहे तो इतका बलाढ्य आहे, तो राजा आहे आणि मी काहीच नाही. मनुष्य नुसता योद्धा असून चालत नाही, त्याच्याबरोबर बल असणं गरजेचं आहे. जे आपण म्हणतो ना की एखादा, आता आत्ताच्या काळात म्हटलं की एखादा जर मतदानाला उभा राहिला तर नुसता मनुष्य चांगला असून उपयोग नाही, संपत्ती पण लागते. त्यांनी ती कुठनं आणली आहे ती महत्वाचं नसतं, पण त्याला ती संपत्ती ही पाहिजे, म्हणजे बल पाहिजे. मग ज्यांच्याबद्दल तुला एवढा कैवारा आहे असे हे तुझे गुरु द्रोणाचार्य, हे गुरु म्हणून युद्धाला उभेच नाहीयेत. ते स्वतःचा बदला घेण्यासाठी, स्वतःचं आत्मिक समाधान करण्यासाठी तिथं उभे आहेत. जर त्यांनी धर्माचा थोडासा जरी विचार केला असता तर तिथं ते उभेच राहिले नसते. आणि त्यांनी तुला शिकवलं. ज्या अर्थी एखादा गुरु आपल्या शिष्यावरती आपली विद्या किती उत्तम आहे आणि माझ्या शिष्याला मी हरवत आहे हे जेव्हा मनात आणतो तेव्हा तो गुरु गुरु म्हणण्याच्या योग्यतेचा नसतो. म्हणजे गुरुनीच शिकवायचं आणि सांगायचं मी शिष्याला हरवून दाखवलं, मी शिष्याला हरवलं, त्या गुरुचं श्रेष्ठत्व त्याच्यात सिद्ध होईल का? हे भगवंत अर्जुनाला एवढ्यासाठी सांगतायत की द्रोणाचार्यांच्या प्रती त्याचा जो भाव होता, हे माझे गुरु आहेत म्हणून, ते बदलणं कृष्णाला गरजेचं होतं आणि त्याला ते युद्धाला तयार करणं गरजेचं होतं. म्हणून हे द्रोणाचार्यांचं एकेकाचं खरं खरं स्वरूप भगवंत अर्जुनाच्या समोर उघड करून टाकत आहेत. हे पण होते, तुझ्या बायकोची विटंबना झाली तर तू तर चुकलासच, तू तर चुकलासच. हे कसे चुकले? हे तुझे गुरु होते. शिष्याचं रक्षण करणं हे गुरुचं कर्तव्य असतं. हे कर्तव्य तेव्हा ते अर्जुन विसरलेले होते. तेव्हा का नाही त्यांचा भात्यातनं बाण बाहेर आला? दुर्योधना काय केलं असतं? दुर्योधनाने तेव्हा हाकलून दिलं असतं, त्यांना कैद केलं असतं. पण ते जर कैद केलं असतं, त्यांना हाकलून दिलं असतं, तरी ते धर्माला पाठिंबा दिला म्हणून त्यांना बाहेर पडायला लागलं असतं, हे चालू शकलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही, अधर्माशी संग केली, बघत राहिले. आणि एखादी घटना, अवहेलना मनुष्य जेव्हा सहन करत असतो आणि जेव्हा दाखवतो मला किती दुःख झालंय, याचा अर्थ तो जगण्यासाठी नालायक आहे. तो स्वतः तो पाप करत असतो, त्याच्या दुप्पट पापी होतो, कारण त्याची क्षमता असून ते कार्य किंवा तो होणारा प्रसंग तो टाळत नाही. याचा अर्थ त्याला प्रसंगाला त्याचं अनुमोदन आहे असंच होतं. त्यांनी थांबवायला पाहिजे होतं. त्यांनी युद्ध पुकारायला पाहिजे होतं की नाही, मी ह्याला मारीन, ही माझ्या शिष्याची पत्नी आहे, या राज्यातली ती स्त्री आहे, हिचा अवहेलना होता कामा नये. पण त्यांनी केलं नाही. वाईट वाटतं म्हणून फक्त अश्रू ढाळले, हे योद्धाला शोभत नाही. तू गुरु म्हणून पाहतोयस,
पण ज्याला आपण गुरु म्हणतो त्याची पात्रता जरी ती असली तरी ती पात्रता त्याने जर सिद्ध केली नाही तर त्याला गुरु म्हणून म्हणण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तू मनाने ढासळून जाऊ नकोस. तू जे त्यांना मारणार आहेस किंवा जे काही तुमचं युद्ध होईल, तू त्यांच्यावर जो प्रहार करणार आहेस तू काही चुकीचा करणार नाहीयेस. तू धर्मासाठी लढतोयस. तू तर आधीच सांगून सगळं मोकळं आहे, मला काहीच नकोय. पण धर्म स्थापनेसाठी कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे ना. या राज्यातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. आणि तू त्याच राज्यामधल्या त्याच राजाचं एक रक्ताचा अंश आहेस ह्याचा तू विसर पडून देऊ नकोस. कृष्णाने कशी त्याची फसगत करून ठेवली होती. दोन्ही बाजूनी राज्यही तुझं आहे, तुझे वडील सुद्धा या राज्यासाठी कारणीभूत होते, म्हणजे तो सुद्धा तुला तुझ्या जनतेची काळजी घेणं हे तुझं काम आहे. आणि याच बरोबर यांचे हे सगळे विचार हे कशा काय प्रवृत्तीची माणसं आहेत, ही प्रवृत्ती सुद्धा भगवंतांनी समोर मांडली होती. असं म्हणतात की द्रोणाचार्यांकडे गाय होती, कामधेनू. पण अशा कामधेनूचं दूध पिऊन सुद्धा आत्मिक विचार बदलत नसतील तर ते दूधही विष समान नाही का झालं पार्था. मनुष्य हे शस्त्रांनी नंतर लढतो, विचारांनी पहिलं लढतो. मग ज्याचे विचारच विषजन्य असतील त्याच्यामधनं तू अमृताची अपेक्षा काय करतोस? जे समोर चित्र दिसतंय दुःखाचं हे तुला ढासळवण्यासाठी आहे. आपण समोर म्हणतो ना, एखादा मनुष्य आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणतो की नाही हो मला खूप वाईट वाटतं, मनातनं त्याला आनंद होत असतो. आपलीच माणसं आपला जेव्हा तिरस्कार करतात, आपल्या बाजूला काढतात, तेव्हा तो मनुष्य तुटतो पार्था. हे भगवंताला अर्जुनाला पटवून द्यायचं होतं. आज अर्जुनाची स्थिती का झाली होती? एक उदाहरण सांगतो, म्हणजे त्याच्यावरून आपण एक साधारण लक्षात घ्यायचं हे करू. एक राजाच्या महालामध्ये एक बाई काम करत असते आणि ती एक दिवस मुलाला घेऊन जाते खेळायला. घरी सांभाळायला कोण नाही, मुलाला घेऊन जाते. राजा म्हणतो ठीक आहे, आज तुझ्याकडे कोण नाही ना, राहू दे मुलगा, काही हरकत नाही. आणि त्या मुलाला एक हिरा सापडतो. तो आईला घेऊन येतो आईकडं. आईला म्हणतो हे बघ मला हिरा सापडला. आणि आई बघते तर म्हणते खरंच की हिरा आहे हा. आता हा मुलगा सगळीकडे बोंब मारणार की मला हिरा सापडला म्हणून ती म्हणते नाही रे, हा काचेचा तुकडा आहे. आणि ती तो घेते मुलाच्या हातनं आणि बाहेर खिडकीच्या बाहेर टाकते. मुलालाही वाटतं की अरे एवढा मौल्यवान हिरा आहे, पण खरंच काच असली पाहिजे, नाही तर आईने टाकला नसता. मुलगा परत खेळायला लागतो त्याचं एका. आणि ही बाई बाहेर जाते, तो हिरा उचलते आणि जेव्हा घरी येते तेव्हा एका व्यापाऱ्याकडे जाते. व्यापाऱ्याला सांगते की हा मला हिरा विकायचा आहे. व्यापारी बघतो की अरे खरंच हिरा आहे हा. तो म्हणतो नाही नाही, हा तो व्यापारी घेतो, तो बाहेर टाकतो, तो म्हणतो घेऊन जा तुझी वस्तू, तो साधा काचेचा तुकडा आहे, तो हिरा नाहीये, काही मिळणार नाही पैसे वगैरे तुला. ते बाईलाही वाटतं खरंच आपण काचच आणली उचलून. ती तो त्याचं तिथं सोडून काचेचा तुकडा आहे म्हणून निघून जाते. तो व्यापारी तो घेतो खाना आणि वरच्या झोरीकडे जातो आणि त्याला सांगतो मला हिरा मिळालेला आहे, हा बघ याचे किती पैसे येतात ते मला तू सांग. तो जोहरी बघतो, जोहरी म्हणतो नाही नाही हा घेऊन जा. तो जोहरी पण बाजूला टाकून देतो, पण तो उठून घेऊन जा, त्याचा काही उपयोग नाही, तो काचेचा तुकडा आहे. व्यापारी म्हणतो अरे
म्हणजे त्या बाईने दिलं तर मी तिला सांगितलं काचेचा तुकडा आहे, तर हा खरंच काचेचा तुकडा आहे. तर व्यापारी बिचारा निघून जातो. आणि तो जोहरी जो असतो तो हिरा घेतो आणि ज्याच्याकडे पैलू पाडतात त्याच्याकडे जातो. त्या 2-3 वेळा टाकलेला आहे. त्यामुळे जरा थोडासा त्याला स्क्रॅचेस आपण म्हणतो ना, ओरखडलं गेलंय. जरा नीट करून दे. आणि तो त्या जो पैलू पाडतो त्याच्या हातात देतो. आणि तो बघतो आणि तो तो टाकून देतो. तो म्हटला खरंच काचेचाच तुकडा आहे. हा हिरा-बिरा काही नाहीये. आणि ज्या पद्धतीने तो टाकतो, त्या हिऱ्याचे 2 तुकडे होतात. तो जवाहीर जो असतो विकणारा तोही निघून जातो. आणि जो पैलू पाडणारा असतो, तो म्हणतो की हा गेल्यानंतर येऊ. पण जेव्हा तो हिरा टाकतो, तेव्हा एक मनुष्य तिथे बघतो त्या पैलू पाडणाऱ्याच्या इथला, की हिराचे 2 तुकडे झालेत. आणि तो हिऱ्याला प्रश्न विचारतो, "काय रे? तू तर जगतामधला सगळ्यात कठीण आणि हे सगळे फेकले तेव्हा तू काही तुकडे झाले नाही तुझे, पण ह्यानी फेकल्यावरती हळू फेकला, तुझे तुकडे कसे झाले? 2 तुकडे कसे झाले तुझे?" आणि मग तो हिरा त्याला उत्तर देतो, "जो मला क्षणोक्षणी हाताळतो, त्यांनी सुद्धा स्वार्थासाठी मला प्राप्त करण्यासाठी फेकलं." भगवंतांनी हे असं अर्जुनाला सांगितलं, की मनुष्य आपल्या स्वार्थासाठी आपल्याच माणसाला फेकलं तर मनुष्याची किंमत काय राहिली? आपल्याच व्यक्तीने जर आपल्याला त्रास दिला, आपल्याच व्यक्तीने आपल्याला डावललं, तर मनुष्य हा भावनिकरित्या तुटतो. आज तुझी अवस्था तशी झाली आहे. मी का तुझ्या बरोबर आहे पार्था? कारण तुला ज्ञान देणारा कोणी नाहीये, कारण तू चूक नाहीयेस, पण तुझी विचारधारा काय ही जर बदलली नाही तर या समाजाचं नुकसान होणार आहे. कारण इतिहास तो सांगितला जाणार आहे जो आता घडत आहे, पण तो जो इतिहास चुकीचा लिहिला गेला तर येणारी पिढी ही चुकीचं वागेल आणि येणारं जगतामधलं जे गणित आहे ते चुकेल. त्यामुळे मनाचा विचार करणं पहिलं गरजेचं आहे. मनाला तुझ्यावरती हावी होऊन देऊ नकोस. मनुष्य म्हणून विचार कर. तू ज्या क्षणी मनाचा विचार करशील, ज्या मनाच्या स्वतःला त्याला वाहून घेशील मनामध्ये स्वतःला, तेव्हा तुझं अस्तित्व संपलंय, जे आत्ता संपलंय. त्यामुळे त्याला झटकून टाक. कारण तो उद्रेक आहे. एखादी क्रोध उत्पन्न होणारी गोष्ट जर उत्पन्न झाली मनामध्ये तर ती सहजतेने मोकळी करता येणं गरजेचं आहे. पण त्या क्रोधाचं रागामध्ये किंवा रागाचं क्रोधामध्ये रूपांतर केलं तर त्याचा घणानाद झाल्याशिवाय राहत नाही. पण जी व्यक्ती जिचं स्थितप्रज्ञ आहे, ती रागाचा उपयोग उत्तम ध्यानासाठी करते आणि ज्याला ध्यान योग प्राप्त आहे, ती व्यक्ती असा आलेला राग कसा शांत करायचा ह्याची कला साधते, तो जीवनामध्ये यशस्वी होतो. आत्ताच्या ह्याच्यात बघा आपण किती क्षणा गोष्टींमध्ये आपल्याला राग येतात. हे मिळालं नाही, हे मनासारखं झालं नाही, मी घरी आणल्यावर खराब निघालं, त्यांनी माझं ऐकलं नाही. ह्या सगळ्या मनाच्या कोपऱ्यामध्ये असलेले रागाचे सगळे एक एक तुकडे आहेत. पण हे तुकडे जेव्हा एकत्र जोडलं जातं तेव्हा मनाची अस्वस्थता वाढते. मग भगवंत इथं त्याला सांगतायत की मनाला अधीन कर, तू मनाच्या अधीन होऊ नकोस. कारण ते तर तुला चालवून घेणार आहेत. आज तुझं गांडीव हातातनं का गळून पडलं? आज तुझं मन आणि तू जेव्हा द्वंद्व करायला लागला, मन काय चालवतं? आज्ञा देतं. मन चालत नाही, मन आज्ञा देतं. मन पायाला सांगतं चल जा तिथं, तेव्हा पाय जातात. मन हाताला सांगता, मन डोळ्याला सांगतं हे बघ तिथं, त्याच्यात.
स्वतः कशाचाच म्हणजे स्वीकार करत नाही, त्याला कधी शिक्षाच होत नाही, पण तुझा देह तोच चालवतो. आज गर्भगडीत कोणी केलं तुला? त्यांनीच केलंय, मनाने केलं. तू मनाच्या ताब्यात गेलास म्हणून त्याने तुला गर्भगडीत केलं. का? कारण त्याला वाटायला लागलं की आता तुझं अस्तित्व संपत आलं. एवढे युद्ध बघितले, त्यांनी तुझ्या मनामध्ये ही भीती उत्पन्न केली की उद्या तू हरलास, तू जर मेलास तर माझं अस्तित्व संपलं. एवढं मन स्वार्थी असतं. पार्था, या मनावरती विजय प्राप्त कर. हे हातातनं गांडीव गळून पडलं आहे, हे तुझ्या विचारांमधनं नाही पडलेलं. तुझ्या मानसिक ताकद तुझी कमी झाली. मनुष्य जीवनामध्ये त्याची मानसिक अवस्था जेव्हा ढासळते तेव्हा मनुष्य ढासळतो, अन्यथा तो कणखर असतो. म्हणून आपण म्हणतो ना की ज्या व्यक्ती ढासळतो जीवनामध्ये त्याची मानसिक अवस्थेमध्ये आघात होतो, अन्यथा मनुष्य ढासळत नाही. मग इथंच भगवंताने अर्जुनाला सांगितलं, ही तुझ्या अवस्थेला, ही मनाची अवस्था पहिली तू नीट कर. त्याला जे महत्व देतोयस ना ते तू पहिलं बंद कर. कारण तू जे शिकलेला आहेस त्या अनुषंगाने जर विचार केला तर समोरच्यामधले दोष तुला दिसणं सोपं जाईल आणि ते दिसायला लागतील. हे गुरु नाही आहेत, माझे विरोधक आहेत. हे भीष्माचार्य माझे आजोबा नाही आहेत, हे माझे विरोधक आहेत. हा दुर्योधन हा माझा भाऊ नाहीये, हा माझा विरोधक आहे. आणि युद्ध तू कोणासाठी लढतोयस? भावांसाठी नाही, समाजासाठी लढतोयस. कारण तुम्ही 5 भाऊ सुद्धा चुकीचे आहात. हे युद्ध व्हायलाच पाहिजे नको होतं का, पण जसं याचं कारण जेवढा दुर्योधन आहे तेवढेच तुम्ही 5 भाऊ आहात. तिथंच तुम्ही जर त्याला प्रतिकार केला असतात तर आज युद्धाची अवस्था निर्माण झाली नसती. पण तुम्ही तुमच्या भावाचं मत ऐकलं, भावांनी जे सांगितलं तेच ऐकलं, आणि आज त्याच भावाने तुम्हाला या युद्धाच्या तोंडाशी आणून उभं केलेलं आहे. त्यामुळे ऐकावं कोणाचं हे सुद्धा कळणं, जीवनामध्ये फक्त उत्तम गुरु असणं, घरामध्ये सगळ्यात मोठी माणसं असणं, म्हणजे त्यांचं प्रत्येक सांगणं किंवा त्या गुरुचं मार्गदर्शन ज्या घेतो तो व्यवस्थित उत्तम आहे की नाही हे पारखणं गरजेचं आहे. हे इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत. उत्तम का करणं? उत्तम शिष्य करणं का म्हटलं आहे? कारण गुरु उत्तम सर्वोत्तम परशुराम होते, डाग नव्हता, कुठंच नव्हता डाग. द्रोणाचार्य सुद्धा परशुरामांकडनं शिकलेले होते धनुर्विद्या, ब्राह्मण होते ना. क्षत्रियांचा निपात करायचं हे डोक्यात होतं. पण मग जसे परशुराम होते तसं आचरण द्रोणाचार्यांकडनं झालं नाही, स्वार्थाचं झालं. म्हणून भगवंत सांगतायत मार त्याला. एखाद्या गुरुला भगवंतानी सांगणं अर्जुनाला, गुरुला मार. बघा आजच्या याच्यात पटतं का? भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतायत ज्याचा तू शिष्य आहेस त्या गुरुवरती तुला शस्त्र उगारायचं आहे. कारण गुरुची ही ओळख आहे जी तुझ्या नजरेच्या पलीकडे होती, नजरेच्या मागं होती, ही अशी आहे. हे तुला कळलं पाहिजे. हे धर्मात बसतंय का अर्जुना? जेव्हा ते कळतं की हे धर्मात बसत नाही तेव्हा अर्जुनाची ती अवस्था तयार होते की ठीक आहे, तू म्हणतोस ते बरोबर आहे. गुरु तोच असावा जो स्वतः योग्य असावा आणि मग ते मार्गदर्शन करतो, नाही तर ती विद्या लुप्त पाठावे. मग कर्णाच्या बाबतीत काय झालं? कर्ण सर्वश्रेष्ठ का? त्यांनी सांगितलं, हो मला माहित नाही, पण ते गुरु होते, त्यांनी ओळखलं की ही सहनशक्ती नाही, ही सहनशक्ती याच्यातच, कारण हा ब्राह्मण नक्की नाही. ब्राह्मण म्हणजे जातीवरती जाऊ नका, त्याच्यात जातपात आणूच नका.
सहनशीलता एवढी आलीच कशी? आणि त्यांनी क्षणात ओळखलं, त्याला कुठल्याही प्रकारचा कर्णाने विरोध केला नाही. गुरु म्हणून त्यांचा आदरच केला किंवा नंतर कर्ण त्यांना काही दोन अपशब्द बोलला नाही की तुम्ही काय बोलताय काय नाही, स्वीकारलं. त्याला शिष्य म्हणतात. ह्याच्यात तू आणि त्याच्यामध्ये हाच फरक आहे. आणि हे तू स्वीकार. एखाद्या व्यक्तीचं चांगले गुण असतील तर ते आपण स्वीकारणं गरजेचं आहे. कारण वाईटातनं चांगलं कुठंतरी निघतं, ते हे निघतं. हे सर्वसामान्य आपण जीवन जगतानाचा हा नियम आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे सगळं वाईट बघत असतो ते सगळंच वाईट नसतं, कुठंतरी चांगलं असतं. फक्त आपली नजर तिथपर्यंत जाणं गरजेचं असतं. त्याच्यात बाकीचे जर आभासामध्ये तुम्ही अडकलात तर अवस्था अर्जुनासारखी होते. मी ह्यांना कसं मारू, हे माझे गुरु. गुरु सुद्धा अर्जुनाने द्रोणाचार्यांना शेवटी कसं शस्त्र चालवली? गुरु होते ना, गुरु पुढे मान तुकवायला लागते. मग कृष्णाने जेव्हा हा सगळा स्पष्टीकरण दिलं, कृष्णाने जेव्हा सत्य परिस्थिती उभी केली, द्रोणाचार्य निर्विवाद उत्तम गुरु होते, पण त्याच्या पाठीमागची जी सगळी कथा होती ती ही होती. आणि हा फक्त काही वैयक्तिक युद्ध नव्हतं, ते धर्माचं युद्ध होतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असा उच्चार आहे. इथं तुम्ही वैयक्तिक काय करताय, इथं त्याच्यासाठी हा भगवंत उभा नव्हता. धर्म स्थापन करताना ह्याच्यामध्ये कुठलंही गालबोट लागू नये. आपण कधी विचार करतो का की कोर्टामध्ये रामायण नाही दाखवत, रामायणावरती शपथ ठेवून सांगा का? आपण म्हणतो ना गीतेवर शपथ ठेवा, गीतेवर हात ठेवा, गीतेची शपथ घ्या. कधी आजपर्यंत कधी मनामध्ये विचार होता का? एवढे वेद आहेत, आपले उपनिषद आहेत, कधीच असं नाही होत. पण भगवद्गीतेमध्येच असं कोर्टामध्ये त्याच्यावरतीच अजून विश्वास का आहे? कारण सर्व अर्थाने पूर्ण पुरुषोत्तम, सर्व रंग, सर्व कला आणि सर्व तऱ्हेने योग्य न्याय देणारा पूर्ण अवतार, पूर्ण पुरुषोत्तम हा फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण आहे. राम हा मर्यादेचा पुरुषोत्तम आहे, पण जिथं मर्यादा ओलांडली जाते त्या ठिकाणी पूर्ण पुरुषोत्तमच हवा. म्हणून आपण म्हणतो ना की भगवद्गीतेत सगळ्याची उत्तर आहेत. फक्त तुम्हाला ती कशा अनुषंगाने तुम्ही ती भगवद्गीता बघताय किंवा विचार करताय हे महत्वाचं आहे. म्हणून कोर्टामध्ये गीतेला महत्व दिलेलं आहे, रामायणाला किंवा वेदांना दिलेलं नाहीये. भगवद्गीतेवरती विश्वास ठेवा. का? तर प्रत्येकाचा उत्तर त्याच्यामध्ये आहे आणि तेच भगवंत सांगतात. नाही तर आपण म्हणतो, आपण कधीच मनात विचार करत नाही की एवढं कसं काय तयार झाला एका शब्दामध्ये. नुसतं कृष्ण सांगायचा तू युद्ध करणे हा तयार झाला, कसं शक्य आहे? समोरच्याची सत्य परिस्थिती जाणून त्यांनी अगोदर दिली की हे असं असं चुकलेलं आहे आणि तू शिष्य नाहीयेस, तू त्या माणसाविरुद्ध लढणार ती व्यक्ती वेगळी आहे. तू ज्याच्याकडनं शिकलायस त्याच्यासाठी तुम्ही त्याला द्रव्य दान केलेलं आहे. जे तुम्ही शिकलात त्याच्यासाठी द्रोणाचार्यांना द्रव्य दान, राहायची सोय ही सगळी केलेली होती. पण आज गुरु शिष्य हा भेद जर गुरुच जेव्हा विसरतो तेव्हा शिष्याने हा विचार करायचा की हे गुरु असा भेद का विसरले आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी मग योग्य तो निर्णय घ्यायचा असतो, जो भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला द्रोणाचार्यांच्या बाबतीत स्पष्ट करून सांगितला की तू समजू नकोस, असं योग्यता बघ. गुरु चुकत असेल तर ते चूकच आहे, आणि जर गुरु चुकत असेल आणि जर तू शिष्य म्हणून त्याच मार्गाने गेलास तर तू पण अधर्मीच झालास आणि माझी तुझ्याकडनं पार्थही अपेक्षा नाही की तू अधर्माचं काम करावंस. झालं. म्हणजे इथं भावनात्मक सुद्धा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की नाही, तू त्यातला नाहीयेस.
फक्त ही तुझी दृष्टी आहे ना, हे तुझं मन आहे ना, तेच तुला फक्त जरा कमकुवत करायचा प्रयत्न करताय. तेवढं फक्त तू कणखर कर. मनाचं ऐकू नकोस. म्हणजे तुला जेवढे सगळे समोर आहेत, त्यांचे दोष दिसायला लागतील, की हे समोर का आहेत? आपल्या समोर एखादी व्यक्ती का उभी राहते? आपण नुसतंच विचार करतो, की उभी राहते. पण त्यातले गुणदोष जेव्हा आपण बघत असतो, तेव्हा कळतं, की आपला सामना कोणाशी आहे आणि मग ते खरा सामना होतो. मग इथं शेवटी जे आपण म्हणतो ना, की अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारलाच. तू बाहेर होतास ना रे कृष्णा तेव्हा. हे जेव्हा घडलं, द्रौपदीने जेव्हा तुला हाक मारली, तू वस्त्र पुरवलं. आपण म्हणतो ना, लज्जेचं रक्षण तू केलंस. मग हे घडत जेव्हा होतं, तेव्हा तू बाहेर आत का नाही आलास? तुला असं वाटत नाही का, की या सृष्टीचा निर्माता, आम्ही तुझं ज्ञान सगळं ऐकतो, तुझ्या सांगितल्याप्रमाणे चालतो, तर केशव मला सांग, तू जर बाहेर होतास, आता हे तू मला आत्ता सांगतोयस, ती अवस्था तिथे येऊन मला जर तू ती जागृत अवस्था जर माझ्या मनात त्या क्षणी आणली असतीस, तर आज हे युद्धाचा प्रसंग आलाच नसता ना. ह्याला भगवान श्रीकृष्ण काय उत्तर देतात आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.